तर आज आपण बघणार आहोत 30 फूट बाय 50 फुटाचा फ्लोअर प्लॅन. 30 फूट बाय 50 फूट म्हटलं म्हणजे टोटल एरिया झाला 1500 स्क्वेअर फीट. ठीक आहे. तर याचं हा आहे ईस्ट फेसिंगचा फ्लोअर प्लॅन आहे, ॲक्च्युली पूर्वमुखी. त्यानुसार आपण यामध्ये 4 BHK कसं सेट केलं प्रॉपर आणि परफेक्ट ते आपण पुढे बघूया. त्यानंतर याचं आपण 3D व्ह्यूचं एलिव्हेशन पण बघूया आणि फ्लोअर प्लॅनमध्ये अशा काही टिप्स आहेत ज्या की तुम्हाला तुमचं घर कन्स्ट्रक्शन करताना काही कामात येतील. तर चला नेक्स्ट बघूया आपण फ्लोअर प्लॅन. हे बघा, जसा हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे त्यामध्ये इथे छानशी अशी कार पार्किंग सोडलेली आहे फ्रंटमध्ये. तर 15 फूट बाय 16.5 फुटाची ही कार पार्किंग सोडलेली आहे. इथे वरांड्यासाठी पण छान असा स्पेस क्रिएट केलेला आहे. इथे फ्रंट साईडनी बघा तुम्ही गार्डनसाठी पण छान एरिया सोडलेला आहे. 7 फुटाची जागा सोडलेली आहे ही. त्यानंतर इथे एक स्टेअरकेस दिलेली आहे. ही स्टेअरकेस आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी कामात येणार आहे. आणि इथे बघा तुम्हाला छान एक असं डबल डोअर दिलेलं आहे. इथे छानसं असं मोठंसं लिव्हिंग रूम दिलेलं आहे. 11 फूट 17.5 फुटाचं हे लिव्हिंग रूम आहे. इथे एक छोटंसं टीव्ही युनिट क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर इथे साईडनी पण बघा, जसं 3 साईडनी साईड मार्जिन सोडलेली आहे. एक या साईडनी आणि बॅक साईडनी आणि फ्रंटनी तर आहेच, म्हणजे चारही साईडनी ॲक्च्युली. आणि एक गंमत सांगते तुम्हाला, हा व्हिडिओ बनवता एक व्हिडिओ मी पहिले त्यामध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगच नाही केलं. ॲक्च्युली माईक माझा ऑन नव्हता. तर त्यामुळे मी हा सेकंड व्हिडिओ बनवत आहे. तर असं पण कधी-कधी होऊन जाते बघा. आता चला ठीक आहे. हे बघा, एक लिव्हिंग रूम झालं. त्यानंतर तुम्हाला एक असं किचन डायनिंग दिसेल एक इथे आणि हे सेंटरचं स्पेस आपण ओपन ठेवलं आहे कारण हे ब्रह्मस्थान येत आहे इथे. त्यामुळे प्लॉटच्या एरियानुसार, कन्स्ट्रक्शन एरियानुसार. त्यानंतर बघा इथे किचन डायनिंग पण छान असं मोठं असं ठेवलेलं आहे. 10.5 फूट बाय 9 फूट 19 फुटाचं हे किचन डायनिंग ठेवलं आहे. इथे वॉश एरियासाठी स्पेस क्रिएट केलेली आहे. त्यानंतर एक असं मास्टर बेडरूम क्रिएट केलेलं आहे बघा. 14 फूट 6 इंच बाय 11.5 फुटाचं हे बेडरूम आहे. या बेडरूमला एक अटॅच टॉयलेट आहे. एक कॉमन टॉयलेट आपण घेतलेलं आहे. एक वॉश एरियासाठी आपण स्पेस क्रिएट केलेली आहे, जसं वॉशिंग मशीनसाठी वगैरे जागा ठेवतो त्यानुसार. आणि रेड कलरमध्ये जे दिसत आहे ते तुम्हाला सगळ्या विंडोज आहे. हे जे दिसत आहे ते सगळे डोअर्स आहेत. आणि जसं आता हां, एक टॉयलेट बघा तुम्हाला एक कॉमन टॉयलेट बाहेरच्या साईडनी पण दिसेल, जे की आउटर यूजसाठी आपण यूज केलं, म्हणजे ठेवलेलं आहे. एक छानसं असं सेपरेट पूजा रूम पण क्रिएट केलेला आहे आपण इथे. आणि तुम्हाला फ्लोअर प्लॅन कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण सांगा. त्यानंतर तुमच्या प्लॉटचा साईज काय आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्यानंतर हां, चला आता आपण बघूया फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन. आता फर्स्ट फ्लोअरच्या प्लॅनमध्ये आता मी तुम्हाला मेजरमेंट सांगत बसली असती, पण व्हिडिओ उगाचच लाँग होऊन जाते. जर तुम्हाला मेजरमेंट लागत असतील फ्लोअर प्लॅनचे, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्याल. त्यानुसार मग मी तुम्हाला PDF शेअर करता येईल. त्यानंतर बघा, जसं आता इथे आपण फर्स्ट फ्लोअरला आलो, तर इथे बाल्कनी आहे, मोठीशी बाल्कनी ठेवलेली आहे. 16.5 फूट बाय 8.5 फुटाची ही बाल्कनी आहे. त्यानंतर इथे एक लिव्हिंग रूम ठेवलेलं आहे आपण. इथे 3 BHK डिझाइन केलेलं आहे. तसं क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना हॉस्टेलची मुलं वगैरेसाठी काही स्पेस क्रिएट करायची आहे. त्यानुसार त्यांनी ते डिझाइन करायसाठी सांगितलं होतं. तर अकॉर्डिंग टू क्लायंट आपण ते डिझाइन केलेलं आहे. त्यानंतर एक किचन बघा, हे पॅन्ट्रीसारखं आहे ॲक्च्युली. त्यांचा हॉस्टेलच्या मुलाचा प्लॅन असल्यामुळे छोटी पॅन्ट्री ठेवलेली आहे आपण इथे. दोन्ही साईडनी छान बाल्कनी आलेली आहे. व्हेंटिलेशन बघा, तिन्ही साईडनी, चारही साईडनी छान व्हेंटिलेशन आहे. तिन्ही साईडनी ॲक्च्युली. इथे बॅक साईडने आपण कव्हर अप केलेला आहे एरिया. आणि ही रूम त्यांनी स्वतःसाठी पर्सनल यूजसाठी ठेवलेली होती. तर आणि हे एक डोअर बघा, तर ती कनेक्टिव्हिटी बंद करून टाकते ॲक्च्युली. ही डोअर जर बंद केला आपण, हा डोअर, तर हे जे आहे हे आपण एकाला रेंटनी देऊ शकतो. पूर्ण 2 बेडरूमचं फ्लॅट जसं, तसं. त्यानंतर एक बेडरूम त्यांच्या यूजसाठी होता. त्यानंतर आता आपण याचं बघूया एलिव्हेशन. किती क्रिएटिव्ह आणि छानसं एलिव्हेशन क्रिएट केलेलं आहे. काही पण डाउट्स किंवा तर हे बघा याचं एलिव्हेशन. हे एक सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं एलिव्हेशन बनवलं होतं आपण या घरासाठी. तुम्हाला पण जर काही डिझाइन करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काही पण क्वेरी असेल तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स. मी यात असे छान-छान व्हिडिओ टाकत असते.